कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळाच्या अ आणि ब दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळवला। दुपारच्या आणि सायंकाळच्या सामन्यांमध्ये पाटाकडील संघांनी आक्रमक खेळाचं दर्शन घडवलं। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल स्पर्धेचे लीग सामने सुरू असून आज तिसऱ्या फेरीतील सामने खेळवण्यात आले। दुपारी 1:30 वाजता झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ब संघानं संदामठ फुटबॉल क्लबवर 2 गोलनं विजय मिळवला। सामन्याच्या उत्तरार्धात रोहन कांबळे यांनी 60व्या मिनिटाला तर यश मुळीक यांनी 75व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। सायंकाळी 4 वाजता झालेल्या लढतीत पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं दिलबहार तालीम मंडळ संघावर 3-0 अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला। सामन्याच्या 17व्या मिनिटाला ओमकार मोरे यांनी पहिला मैदानी गोल केला। त्यानंतर 45व्या मिनिटाला ओमकार मोरेच्या पासवर ऋषिकेश मेते पाटील यांनी दुसरा गोल नोंदवला। 58व्या मिनिटाला यश देवणे यांनी तिसरा गोल करत संघाचा विजय निश्चित केला। दिलबहार तालीम मंडळाच्या खेळाडूंनी गोल फेडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र पाटाकडील तालीम मंडळाच्या भक्कम बचाव फळीसमोर ते अपयशी ठरले। या विजयामुळे पाटाकडील तालीम मंडळाच्या दोन्ही संघांनी स्पर्धेत आपली मजबूत दावेदारी सिद्ध केली आहे।